इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना प्रशांत कोरटकर यानं फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल सावंत यांनी कोरटकरच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मला फोन करण्यापूर्वी प्रशांत कोरटकर कुणाला भेटत होता, काय करत होता याची चौकशी करण्याची मागणीही सावंत यांनी केली आहे. पोलिसांनी इंद्रजित सावंत यांचा आज दुपारी जबाब नोंदवला. यावेळी सावंत यांनी त्यांच्याकडील फोन रेकॉर्डिंग पोलिसांना दिले आहेत. त्याचबरोबर कोरटकरवर तातडीनं गुन्हा दाखल होऊन कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. आणि शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांचा अपमानजनक वक्तव्य केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून आता मी पोलिसांच्याकडे दिलेला आहे. तुम्हाला जी काही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली किंवा जी काय अश्लील शिवीगाळ झाली त्या संदर्भात काही उल्लेख केलेला आहे का? त्या संदर्भात मी तक्रारीमध्ये काही उल्लेख केलेला नाही. मी मगाशीच सांगितलंय की त्याच्या विषयावर जर सुमोटो पोलीस काही कारवाई करणार असतील तर ते करू शकतात. पण शिवाजी महाराजांची अस्मिता आणि मराठ्यांची अस्मिता मला जास्त महत्त्वाची आहे माझ्या जीवापेक्षा. आणि त्यामुळे मी फक्त शिवाजी महाराजांच्या जे काय त्यांनी हे केलेलं आहे, वक्तव्य केलेलं आहे अत्यंत अश्लाघ्य आणि घाणेरडं, त्याच्याबद्दलच माझी तक्रार मी दिलेली आहे. कोरटकर यानं ज्या प्रकारे इंद्रजित सावंत यांना धमकी दिली आहे ते पाहता त्यांच्या मागं कुणीतरी गॉडफादर असल्याचं जबाबात त्यांनी म्हटलंय. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची तळापर्यंत जाऊन चौकशी करण्याची मागणी सावंत यांनी पोलिसांकडे केली आहे.